नमस्कार भावी शिक्षक अधिकारी मित्रांनो, बघा आपण आजच्या या सेशनमध्ये पुढे होऊ घातलेली जी काही टेट एक्झाम आहे तर त्यासाठी आपण नेमकं गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी कशी केली गेली पाहिजे। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचं वेटेज आपल्या टेट एक्झाममध्ये जर असेल, त्या गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामुळेच आपण टेट एक्झाम पास होऊ शकतो हे 100% खरं आहे। फक्त त्याची योग्य रणनीती, त्याचा जो काही आखावा आहे तर तो आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे। तर आजच्या तासिकेमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत। जरीही परीक्षेला विद्यार्थी मित्रांनो वेळ असेल, बघा तुम्हाला नुकतंच CTETचा रिझल्ट झालेला आहे, आता TETचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे मागे। तर आता जे काही TET पासिंग विद्यार्थी असेल, CTET पास झालेले विद्यार्थी असेल, तर त्यांच्यासाठी खास महत्त्वाचं म्हणजे टेट एक्झामचं प्रिपरेशन म्हणजे अभ्यास आतापासूनच तुम्हाला करावा लागणार आहे। कारण तुम्हाला टेट एक्झाममध्ये तुम्हाला जे काही 200 प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहे आणि या 200 प्रश्नापैकी जे काही 110 प्रश्न तुमच्या बुद्धिमत्ता आणि गणित या विषयावर आहे, जवळजवळ त्या परीक्षेचा 55% भाग या आपल्या दोन विषयावर तुम्हाला दिसत आहे। तर याचं जे काही महत्त्व आहे तर ते महत्त्व लक्षात घ्या। याची तयारी नेमकं कशी केली गेली पाहिजे तर ते आपण आजच्या तासिकेत डिस्कस करू। बघा, मी प्राध्यापक रतन पुनवटकर स्वागत करतो तुमचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की टेट एक्झामसाठी जे तुम्हाला 110 प्रश्न विचारले जाणार आहे तर त्या विषयामध्ये कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, म्हणजे गणिताचे किती प्रश्न असतील, त्यानंतर बुद्धिमत्तेचे किती प्रश्न असतील आणि त्याच्यानंतर गणितावर कोणत्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि बुद्धिमत्तेवर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर सर्वाधिक जास्त प्रश्न विचारले जातात। बरं, प्रश्न विचारले जातात हे मात्र खरं आहे, परंतु नेमकं त्या प्रश्नाचं स्वरूप कसं असते, प्रश्नाची काठिण्य स्वरूपाची पातळी म्हणजे ज्याला आपण बेसिक, मॉडरेट, हाय, ॲडव्हान्स या पद्धतीचे जे काही प्रकार म्हणत असतो तर ते नेमकं कशा स्वरूपात असते तर ते आजच्या तासिकेमध्ये डिस्कस करू। तर सर्वात महत्त्वाचं आपण हे पहिले समजून घेऊ की आपल्या या टेट एक्झाममध्ये जे 110 मार्कासाठी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आहे, तर नेमकं त्या विषयामध्ये कोणत्या विषयाला किती मार्क आहे हे आपण चेक करूया। बघा, आपण प्रामुख्याने फक्त दोन विषयाशी निगडीत चर्चा करणार आहोत या आपल्याला तासिकेमध्ये। बघा, तर आपली जी टेट एक्झाम आहे तर ती 200 प्रश्न आणि 200 गुणासाठी असणार आहे। त्यापैकी आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेचे एकूण 110 प्रश्न विचारले जाणार आहे आणि 110 मार्कासाठी। याचा अर्थ 200 पैकी 110 जर असेल तर जवळजवळ त्या परीक्षेचा 55% भाग म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त भाग तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही ही परीक्षा गणित आणि बुद्धिमत्तेवर सुद्धा क्रॅक करू शकता जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता व्यवस्थित पद्धतीने जमत असेल तर। आणि मी तुम्हाला अजून सांगतो, खात्री देतो की आतापासूनच व्यवस्थित पद्धतीने आपण आपल्या सोबत तयारी करा, म्हणजे तुम्हाला समोर जाऊन जेव्हा टेट एक्झाम होईल, अभियोग्यतेचा जेव्हा परीक्षा सुटेल, म्हणजे परीक्षेचे फॉर्म सुटेल आणि अशा वेळेस परीक्षेचे फॉर्म सुटल्याच्या नंतर म्हणजे आपली तेवढी गडबड होणार नाही। तर आतापासूनच तुम्ही प्रिपरेशन चालू करा गणित आणि बुद्धिमत्तेचं। तर आपण याच्यासाठी बॅच लॉन्च करतो आहे, मी समोर तुम्हाला बॅच बद्दल सुद्धा माहिती देणार आहे आणि नेमकं जास्तीत जास्त आपण या गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये कशा पद्धतीने मार्क मिळवायचे याची सुद्धा तुम्हाला मी गाईडलाईन देतो। माझ्यासोबत तुम्ही सराव करा, मी तुम्हाला अजून खात्री देतो तुमचे मार्क इथं मिळणार म्हणजे मिळणार। आणि 110 मार्काचं जर वेटेज असेल तर त्याला 100 पेक्षा जास्त गुण आपण गणित बुद्धिमत्तेमध्ये आणायचे कसे, तर याची खास स्ट्रॅटेजी सुद्धा मी तुम्हाला इथं सांगतो। बघा, तर 110 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे विचारणार आहे। त्यापैकी 80 प्रश्न, केवळ 80 प्रश्न बुद्धिमत्तेवर असणार आहे। म्हणजे गणिताच्या तुम्हाला इथं 2.5 पट बाजू तुम्हाला बुद्धिमत्तेची दिसते। त्याच्यानंतर तुम्ही जर पाहतो म्हटलं तर आपल्या गणितावर असणार आहे एकूण 30 प्रश्न। असे एकंदरीत गणित आणि बुद्धिमत्तेवर 110 प्रश्न म्हणजे टोटल परीक्षेचा 55% भाग आपल्या या दोन विषयावर असणार आहे। आता खास सर, बुद्धिमत्तेचे 80 प्रश्न आहे, गणिताचे 30 प्रश्न आहे, पण नेमकं गणित या विषयाचं महत्त्व आहे, पण गणित हा असा विषय आहे की यामध्ये जे काही सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सुरुवातीला अभ्यास करावा लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे काही जे काही सराव प्रश्न आहेत तर ते सोडवावं लागेल। तर नेमकं रणनीती कशी असली पाहिजे तर ते आज आपण बघणार आहोत। सुरुवातीला आपण नेमकं बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये विचार करू, कारण बुद्धिमत्तेवर सर्वाधिक जास्त प्रश्नाची संख्या तुम्हाला दिसून येते। तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला या विषयामध्ये नेमकं कोणकोणते टॉपिकवर तुम्हाला परीक्षेत सर्वाधिक जास्त प्रश्न असतात तर ते आपण डिस्कस करू। बघा, मी या बुद्धिमत्तेच्या घटकाला मी 3 पद्धतीमध्ये विभागलेला आहे आणि इथं जर तुम्ही हे मी लिहिलेले तीनही जे काही टेबल तुम्हाला दिसते टॉपिकशी निगडीत,
ज्याला आपण सिलेबस डिकोडिंग असं म्हणत असतो, हे जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर केलं तर मी तुम्हाला खात्रीशीर पद्धतीने सांगतो की तुम्हाला इथं 110 पैकी 110 गुणापैकी तुम्ही 100 पेक्षा जास्त प्रश्न सोडू शकता, ही मात्र खात्री आहे. मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने रणनीती आणि व्यवस्थित पद्धतीने गणिताचा बुद्धिमत्तेचा अभ्यास कसा करावा टेट एक्झामच्या माध्यमातून ते मी सर्व तुम्हाला आजच्या तासिकेत सांगतो. बघा, पहिला आहे बेसिक रिझनिंग, त्याच्यानंतर आहे थोडं टॉप रिझनिंग आणि त्याच्यानंतर आहे लॉजिकल रिझनिंग. आता नेमकं या बेसिक रिझनिंग मध्ये काय असते, त्यानंतर टॉप रिझनिंग मध्ये काय आहे आणि लॉजिकल रिझनिंग मध्ये नेमकं काय आहे. लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न तुम्हाला सर्वाधिक जास्त पेपरमध्ये विचारतात. तर या लॉजिकल रिझनिंग मध्ये कोणकोणते प्रकरण तुम्हाला करून जाणे आहे आणि करावे लागतात, आणि त्या प्रश्नावर जर तुम्ही सराव केला नसेल कधी तर तुम्हाला ते प्रश्न परीक्षेमध्ये आले तर तुम्ही सोडू शकत नाही. इथं तुमचं जे काही म्हणणं आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला विचारपूर्वक त्या प्रश्नावर विचार करूनच तुम्हाला तिथे उत्तर अटेम्प्ट करायचं असते. पहिले आपण बेसिक रिझनिंग कडे जाऊ. बघा, बेसिक रिझनिंग मध्ये काय आहे तर सर्वात महत्त्वाचं पहिले अल्फाबेट सिरीज, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये अक्षर मालिका म्हणत असतो. आता अक्षर मालिकेमध्ये सुद्धा काही प्रकार पडले जातात. मग हे सर्व प्रकार आपण आपल्या बॅचमध्ये घेणार आहोत. याच्यामध्ये सर्वात जास्त वेटेज अल्फाबेट सिरीज मध्ये सर्वात जास्त जे काही वेटेज आहे तर ते आहे अल्फा न्यूमेरिकल लेटर सिरीज मध्ये. या अल्फा न्यूमेरिकल लेटर सिरीज मध्ये तुम्हाला जवळजवळ त्या परीक्षेत 5-5, 7-7 प्रश्न असतात. म्हणजे एवढ्या प्रमाणात अल्फा न्यूमेरिकल लेटर सिरीज विचारते. आता अल्फा न्यूमेरिकल लेटर सिरीज मध्ये फक्त आणि फक्त एकच टाईप असतो असं नाही. तर मी फक्त आणि फक्त तुम्हाला इथं त्या रिझनिंगचा बुद्धिमत्तेचा डिकोडिंग सिलेबस दाखवतो आहे. याच्या आतमध्ये सुद्धा काही सब टॉपिक लपलेले आहे. म्हणजे आपण अल्फाबेट सिरीज शिकल्याच्या नंतर फक्त एवढंच शिकायचं असं नाही, त्याच्या आतमध्ये सुद्धा आपण सब टॉपिक कडे जाणार आहे. पुढे बघा, पुढे आहे नंबर सिरीज. आता नंबर सिरीज मध्ये केवळ नंबर सिरीज मध्ये सिरीजच दिली असते असं नाही, मग त्याच्यामध्ये सर्व आलेलं आहे. नंबर सिरीज मध्ये वर्गाची, घनाची, फरकातील फरक आहे का नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इथं नंबर सिरीज मध्ये वेगळा नंबर ओळखा, पुढे येणारा नंबर शोधा, हे सर्वच्या सर्व आपण नंबर सिरीज मध्ये घेणार आहोत. हे बेसिक रिझनिंग आहे. त्याच्यानंतर आहे इनइक्वॅलिटी. आता जे काही तुम्हाला इनइक्वॅलिटी माहिती असेल, लेस दॅन, ग्रेटर दॅनचे हे जे काही चिन्ह आहे तर हे सर्वात जास्त 2 ते 4 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असतात. आणि हे बेसिक मध्ये मी याच्यासाठी घेतलं कारण त्या चॅप्टर मध्ये 5-5, 10-10 मिनिटाचाच भाग आहे. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं टेन्शन घ्यायचं नाही. इथं तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं सूत्र बित्र काही पाठ करण्याची गरज नाही. हे 10 मिनिटाच्या आतमध्ये चॅप्टर तुम्हाला संपून दाखवतो. आणि इनइक्वॅलिटी मध्ये प्रामुख्याने जे 3 ते 4 स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात तर हे 3-4 स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला इथं दाखवतो. म्हणजे जेणेकरून त्या इनइक्वॅलिटीवर कोणत्याही स्वरूपाचा, कोणत्याही टाईपचा कसाही फिरून प्रश्न जर तुम्हाला विचारला इनइक्वॅलिटीवर तर तो तुम्हाला परीक्षेमध्ये सुटेल. शिकल्याच्या नंतर व्यवस्थित प्रश्न सुटेल म्हणजे सुटेल एवढं मात्र नक्की आहे. पुढे डिस्टन्स अँड डायरेक्शन. आता तुम्हाला डिस्टन्स अँड डायरेक्शन म्हणजे दिशा आणि अंतर असं आपण त्याला म्हणत असतो. या दिशा आणि अंतराच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या परीक्षेत कधी 2 वाक्याचे किंवा 3 ओळीचे प्रश्न दिलेले नसतात. तुम्हाला मोठे मोठे सेंटेन्स दिलेले असतात आणि त्या सेंटेन्स वरून तुम्हाला काही विधानात्मक सुद्धा प्रश्न डिस्टन्स आणि डायरेक्शनवर असतात. तर आपण घेत असतानाच या भरती प्रक्रियेमध्ये जी लेवल असते, खास करून जी IBPS जी हे आहे, ज्या पद्धतीनं बँकिंगची परीक्षा ती हे करत असते कंडक्ट, तर त्या पद्धतीनं टेटची एक्झाम सुद्धा ती IBPS कंडक्ट करते. तर बँकिंगच्या लेवलवर जे काही प्रश्न तुम्हाला डिस्टन्स आणि डायरेक्शनवर जे प्रश्न बँकिंगचे विचारले जातात, सेम स्वरूप आपण या बॅच मध्ये डिस्टन्स डायरेक्शनवर घेणार आहोत. इथं तुम्हाला पोलीस भरती किंवा तलाठी भरतीचे जे काही गणित आहे तर ते याच्यामध्ये तुम्हाला फार सारे दिसत नाही. ते स्वरूप जे आहे तर थोडं कसं असते, हाय ॲडव्हान्स असते. ओके. त्याच्यानंतर टॉपिक आहे महत्वाचा, ते म्हणजे ब्लड रिलेशन. आता ब्लड रिलेशनची तुम्ही जेव्हा पुस्तकातून तयारी करत असतात तेव्हा तुम्ही 2-2, 3-3 ओळीचे प्रश्न सोडवता. असले प्रश्न तुम्हाला टेट एक्झाम मध्ये वास्तविक पाहता नसते. तुम्हाला टेट एक्झाम मध्ये ब्लड रिलेशनवर 4-5 प्रश्न जरी असेल पण ते प्रश्न टॉप दर्जाचे असते. मोठे मोठे सेंटेन्स असतात, जोडपे दिलेले असतात आहे का नाही. एका घरामध्ये 4 जोडपे आहे, मग याचं रिलेशन त्याच्यासोबत, त्याचं रिलेशन याच्यासोबत, आणि शेवटी कोण कोणाचा मुलगा असेल किंवा यांचं नातं काय आहे. तर अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात ब्लड रिलेशन मध्ये. ब्लड रिलेशन मध्ये सुद्धा टॉप दर्जाचे प्रश्न येतात ज्याच्यामध्ये आपण तुलना करून
त्याला आपण कोडिंग डिकोडिंग असं म्हणत असतो. कोडिंग डिकोडिंगचे ब्लड रिलेशनच्या वरचे सुद्धा टाईप तयार होत असतात, तर ते सुद्धा आपण घेणार आहोत. पुढे आहे क्लॉक. आता वेटेज फार कमी आहे, पण क्लॉक हा रिझनिंग मधला महत्वाचा एक घटक असल्याने त्याला आपल्याला करून जाणे गरजेचं असते, कारण त्याच्यावर तुम्हाला एखादी प्रश्न पडू शकतो अंशात्मक कोणाच्या बाबतीमध्ये. तेवढा काही डिफिकल्ट तुम्हाला प्रकार दिसून येत नाही. पुढे त्यानंतर आहे ऑर्डर रँकिंग. याचा अर्थ रांगेतील क्रमांक. आता बघा, रांगेतील क्रमांक आणि त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट हे परस्पर वेगवेगळे टॉपिक आहे. रँकिंगवर तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारत असते तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये 7 ते 8 पद्धतीचे व्हेरायटीज तयार होते. आणि मी तुम्हाला सांगतोय की या सर्वाचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तर त्या प्रत्येक प्रकरणामध्ये आपण सब टॉपिक घेणार आहोत. म्हणजे नेमकं त्याच्या ज्या काही मूलभूत बाबी आहे आणि परीक्षेमध्ये या अल्फा बेट सिरीजमध्ये किंवा नेमकं या नंबर सिरीजमध्ये किंवा अल्फा न्यूमेरिकल लेटर सिरीजमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, तर हे सर्वच्या सर्व त्याच्या सब टॉपिकमध्ये तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर आहे इनपुट आउटपुट, ज्याला आपण आदान प्रदान असं म्हणत असतो. म्हणजे एखादी तुम्हाला हे दिलं जातं, त्याच्यावरून तुम्हाला पायरी 1, पायरी 2, पायरी 3, स्टेप 1, स्टेप 2 काही दिलं जातं. इनपुट दिलं जातं काहीतरी एक, आणि त्याच्यावरून आपल्याला आउटपुट स्टेप 1, स्टेप 2 याचे काहीतरी असे रँकिंग दिलं जातं. आणि त्याच्यावरून आपल्याला नेमकं तुम्हाला ओळखावं लागतं की एखादी पुन्हा इनपुट दिलेलं असते आणि त्याची स्टेप नंबर 2 किती असणार आहे. तर हे इनपुट आणि आउटपुट ज्याला आपण आदान प्रदान म्हणत असतो, तर याच्यामध्ये सुद्धा काही 1-2 प्रकार आहे. आणि हे काही फार मोठं जास्त चॅप्टर नाहीये, पण आपण कधी सराव करत नाही म्हणून हे आपल्याला नवीन वाटतं. तर इथं तुम्हाला जेवढं काही तुम्हाला रिझनिंग मध्ये इथं 25 टॉपिक दिसत आहे, तर हे आपल्या टेट एक्झामच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. पुढे आहे कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंग ज्याला आपण सांकेतिक भाषा असं म्हणत असतो. तर याच्यामध्ये मिसलेनियस क्वेश्चन येतात. तर हे सर्वच्या सर्व आपण बेसिक रिझनिंग मध्ये घेणार आहोत. तर हे जे 10 टॉपिक इथं तुम्हाला लिहिलेले आहे, तर हे आपल्या बेसिक रिझनिंग मध्ये येतात. याच्यामध्ये तेवढंही काही जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. आता महत्वाचं आहे आपलं टॉप रिझनिंग आणि त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग मध्ये, कारण याच्यावर जास्त प्रश्न असतात. बघा, पहिला आहे पझल. आता पझलवर तुम्हाला सराव करावा लागतो. पझल मध्ये तुम्हाला स्वतः सराव करावा लागतो. बेसिक रिझनिंग मध्ये मी तुम्हाला काही नियम सांगून देईल, त्या नियमावर आधारित तुम्हाला बेसिक हे जे काही रिझनिंग आहे तर ते ऑटोमॅटिक सुटेल. जसं इनइक्वालिटी असेल, डिस्टन्स डायरेक्शन असेल, ब्लड रिलेशन असेल, क्लॉक असेल, ऑर्डर रँकिंग असेल, इनपुट आउटपुट असेल, त्यानंतर हे अल्फाबेट सिरीज असेल, नंबर सिरीज असेल. मी तुम्हाला नियम सांगून देईल. या नियमावर आधारित कोणताही प्रश्न आला तर तो तुम्हाला बेसिक रिझनिंग मधून सुटून जाईल. पण इथं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल स्वतःला. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला टॉप रिझनिंग हे समजणार नाही. याच्यामध्ये कसं असते, पझलमध्ये काही पझल तुम्हाला इमारतीची दिलेली असते, काही पझल तुम्हाला काही आठवड्याची दिलेली असते, काही शिक्षकांची दिलेली असते. तर या पझलमध्ये सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी जास्त कामी येणार आहे. कारण इथं मी जेव्हा तुम्हाला प्रश्न सोडून दाखवणार आहे तेव्हा तो प्रश्न माझ्याकडून सॉल्व्ह होतील, पण नेमकं तुम्हाला तो प्रश्न कितीपट समजलेला आहे तर हे तुमच्यावर असेल. त्याचं कारण असं आहे, ते ठीक आहे वाटल्यास की या पझलमध्ये काही लॉजिक असतात, काही प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. तर नेमकं पझलमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतात हे मी तुम्हाला 7-8 टाईप दाखवतो. मी फक्त काम करेल का नेमकं या पझल नावाच्या टॉपिकमध्ये अशा पद्धतीनं प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात, मग तुम्हाला तो फोकस करायचा आहे आणि त्यानुसार सराव करायचा आहे. आणि मी हा सराव व्यवस्थित पद्धतीनं करून घेणार आहे, याची तुम्ही खात्री बाळगा. त्याच्यानंतर आहे आपलं सेटिंग अरेंजमेंट, कारण याच्यावर सुद्धा सर्वाधिक जास्त प्रश्न तुम्हाला याच्यावर येतात. मी हे दोनही टॉपिक जवळजवळ घेण्यामागचं कारण असं आहे की पझल समजलं का नंतर सेटिंग अरेंजमेंट त्या लॉजिकनं आपल्याला समजतं, कारण तेवढं लॉजिक डेव्हलप होते त्यावेळेस. म्हणून आपल्याला हे जे काही दोन्ही चॅप्टर आहेत तर कंटिन्यू आपल्याला शिकायचे आहे. जवळजवळ आपण दोनही टॉपिकवर 100 प्रश्न सोडवणार आहोत, जेणेकरून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पडले तरी तुम्हाला इथं तेवढा सराव होईल. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुम्ही जेव्हा परीक्षेमध्ये तो प्रश्न सॉल्व्ह करायला जाणार तेव्हा तुम्ही वाक्य वाचला की लाईट पटकन लागणार आहे. ओके. आणि काही ट्रिक सुद्धा आपण या पझल सेटिंग अरेंजमेंट मध्ये बघणार आहोत. पुढे आहे बघा डाटा सफिशियन्सी. म्हणजे काही डाटा दिल्या जातील आणि अर्धवट दिल्या जातील तर तो आपल्याला याच्यामध्ये भरायचा असतो. पुढे आहे फाइंडिंग करेक्ट ऍड्रेस. याच्यावर सर्वात जास्त प्रश्न असतात. करेक्ट ऍड्रेसवर म्हणजे याच्यावर जवळजवळ तुम्हाला सांगतो 8 ते 9 प्रश्न किंवा 7 ते 8 प्रश्न तुम्हाला या ऍड्रेसच्या बाबतीमध्ये येते. आणि हा जो काही टॉपिक आहे तर हा टॉपिक अत्यंत बेसिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही 3-4 प्रकार पडले जातात. हे सर्व 3-4 प्रकार सांगतो बघा. याच्यामध्ये
टॉप मोस्ट बघा, एक आहे अल्फा न्यूमेरिकल लेटर सिरीज, त्याच्यानंतर आहे नंबर सिरीज, त्यानंतर आहे इनइक्वॅलिटी, त्यानंतर आहे पझल, त्यानंतर आहे सेटिंग अरेंजमेंट, त्याच्यानंतर आहे करेक्ट ऍड्रेस. मी जिथं स्टार केले ते तुमच्या टेट एक्झाम मध्ये सर्वाधिक जास्त मार्क मिळवून देणारे घटक आहे. आणि हे घटक आपल्याला असे करून आतापासूनच तयारी करायची आहे की जेणेकरून एखादी परीक्षेमध्ये प्रश्न पडला तर तो प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सुटला गेला पाहिजे. पुढे आहे क्रिटिकल रिझनिंग. क्रिटिकल रिझनिंग मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे टाईप येतात, तर ते मी तुम्हाला इथं सांगतो. आणि महत्वाचा घटक आहे समोर तो म्हणजे डाईस. आता डाईसच्या बाबतीमध्ये तुम्हाला काहीच नाही, हे बेसिक मध्येच जातं. हे बेसिक मध्येच जातं कारण याच्यामध्ये काही नियम ठरवून दिलेला आहे. एक आहे ओपन डाईस आणि दुसरा आहे क्लोज डाईस. आणि सर्वच्या सर्व टाइप्स ओपन आणि क्लोज डाईस वरचे हे तुम्हाला मी इथं घेणार आहे. डोंट वरी, हे बेसिक मध्येच जातं, मी इकडे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे व्हेन डायग्राम. व्हेन डायग्रामच्या बाबतीमध्ये जोपर्यंत तुम्हाला त्याच्या प्रकरणाची ओळख माहिती नाही तोपर्यंत व्हेन डायग्राम समजणार नाही. मी तुम्हाला म्हटलं जिल्हा दाखवा, त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं एखादी राज्य दाखवा आणि त्याच्यानंतर एखादी देश दाखवा. ही आकृती कशी येणार तर तुम्हाला माहिती झालं पाहिजे. पहिले देश असतो, देशामध्ये राज्य असते आणि राज्यामध्ये जिल्हा असते. म्हणजे ही आकृती तुम्हाला अशा पद्धतीनं आली पाहिजे. हे तेव्हाच समजेल जेव्हा तुम्हाला या प्रकरणाची काहीतरी माहिती असेल, बरोबर. तर आपल्याला हे व्हेन डायग्राम सुद्धा या बेसिक रिझनिंग मध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर आहे सर्वात महत्वाचं नॉन व्हर्बल रिझनिंग. आता नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये काय, याच्यामध्ये ज्या आकृत्या येतात तुमच्या, आहे का नाही, कधी कधी बघा तुम्हाला विचारते आकृत्या पूर्ण करा. या आकृत्याच्या बाबतीमध्ये सुद्धा परीक्षेमध्ये 4 ते 5 पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. कसे, काही तुम्हाला आकृत्या पूर्ण करा म्हणते, काही 3 आकृत्या देते आणि पुढे कोणती आकृती येईल. कधी कधी तुम्हाला आकृत्या देते आणि त्याच्यामधला विसंगत घटक ओळखा म्हणते. कधी कधी काय होते, एक आकृती देते याची पाण्याची आकृती ओळखा म्हणते. कधी कधी आकृती देते त्याची तुम्हाला आरशातील आकृती कशी होईल असं ओळखा म्हणते. कधी कधी तुम्हाला एखादी इंग्रजी अल्फाबेट देते आणि हे पाण्यात पाहिलं कसं दिसेल असं विचारते. याला आपण काय म्हणत असतो, नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणत असतो. अर्थात आकृत्या या सर्वच्या सर्व आपण आपल्या या नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये बघणार आहोत. याचे सर्व टाइप्स आपल्याकडे आहे अवेलेबल. आणि खात्रीशीर पद्धतीने जर तुम्ही बॅच केली तर तुम्हाला मी अजूनही सांगतो, तुमचे जे काही 110 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार आहे तर तुम्ही आतापासून तयारी केली तर 100+ पेक्षा जास्त घेऊ शकता. म्हणजे एकटा गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला तिथं पास करून देऊ शकतो, हे चॅलेंज आहे. त्याच्यानंतर आहे प्रोबॅबिलिटी. याच्यावर बघा प्रश्न नाहीच्या बरोबर असतात, पण जर एखादी परीक्षेमध्ये यायला सुरुवात झाली तर 3-3, 4-4 प्रश्न याच्यावर असतात. तर प्रोबॅबिलिटी मध्ये आपण काय शिकणार आहोत तर याच्यामध्ये कॉम्बिनेशन, परमुटेशन हे सर्व आपल्याला प्रोबॅबिलिटी मध्ये घ्यायचं आहे. म्हणजे या प्रोबॅबिलिटी मध्ये परमुटेशन आणि कॉम्बिनेशनचे सर्व घटक तुम्हाला इथं दाखवणार. हे होतं आपलं टॉप रिझनिंग. महत्वाचा मुद्दा असा आहे ती म्हणजे कोणतं, लॉजिकल रिझनिंग. याच्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही प्रश्न सोडवत असतो आपण तर याच्यामध्ये काही नियम नाही, याच्यामध्ये काही नियम नाही. मग सर नियम नाही तर हे सोडवायचे कसे, याच्यासाठी लागतो ब्रेन पॉवर. म्हणजे कसं, हे सोडवायचं असेल तर तुम्हाला अगोदर प्रॅक्टिस पाहिजे. तुम्ही डायरेक्टली जाऊन परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न वाचला लगेच उत्तर नोंदवतो इकडल्यासारखं असं काहीही होत इथं नाही. त्याचं नावच आहे लॉजिकल रिझनिंग, बरोबर आहे की नाही. तुमचा आत्मा, तुमची वैचारिक क्षमता इथं तपासल्या जाईल. तर याच्यामध्ये बघा पहिला घटक आहे सिलोलॉजिझम, ज्याला आपण तर्क अनुमान म्हणतो. या तर्क अनुमानाच्या बाबतीत मध्ये सुद्धा 3-4 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील, याच्याबद्दल काहीही शंका नाही. मग या सिलोलॉजिझम आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा नेमकं त्याचे जे काही स्वरूप आहे, म्हणजे याचे जे काही प्रकार परीक्षेमध्ये विचारतात. आता बरेच जण जे काही तलाठी भरती किंवा पोलीस भरती किंवा इतर गट ड ची जेव्हा तयारी करता किंवा आपल्या एमपीएससी ची तयारी करता तर त्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये जे काही याचे प्रश्न आहेत तर ते फार सोपी असतात. परंतु जेव्हा तुम्ही एखादी टेट एक्झाम देता, बँकिंगची जेव्हा एक्झाम देता तेव्हा या सिलोलॉजिझम मध्ये तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न तयार होतात जे प्रश्न तुम्ही तुमच्या तलाठी भरतीमध्ये कधी सोडवले नसेल आणि एमपीएससी परीक्षेमध्ये सुद्धा सोडवलेले नसेल. असे काही तुम्हाला प्रश्न आयदर नायदरचे तुम्हाला या सिलोलॉजिझम मध्ये दिसणार आहे. हे आयदर नायदर हा घटक तुम्हाला या इनइक्वॅलिटी मध्ये सुद्धा दिसेल, हे मात्र लक्षात ठेवा. मग हे सर्वच्या सर्व टाइप्स फक्त आपल्याला काय माहित असते, आपल्याला एवढंच माहित असते सर्व ए बी आहे, काही ए बी आहे आणि एकही ए बी नाही. बस 3 आकृत्या आपल्याला माहित असते, त्याच्याशिवाय आकृत्या माहिती नसते. आणि याच्या व्यतिरिक्तच प्रश्न या टेट एक्झाम मध्ये विचारते. तर अशा वेळेस आपला गडबड होऊ नये म्हणून सर्वच्या सर्व मी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये क्लिअर करणार आहे. आता त्याच्यानंतर आहे बघा स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट. बघा
आता स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंटचे प्रश्न, त्यानंतर स्टेटमेंट आणि अझम्पशनचे प्रश्न, त्याच्यानंतर स्टेटमेंट अँड कोर्सेस ऑफ ऍक्शनचे प्रश्न आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट अँड कन्क्लुजनचे प्रश्न मी तुम्हाला थोडक्यात एक एक दाखवतो बघा. हा पहिला प्रश्न मी इथं घेतलेला आहे, त्याचं नाव आहे स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंट. आता इथं बघा, आर्ग्युमेंट ज्याला आपण युक्तिवाद असं म्हणत असतो आणि स्टेटमेंट ज्याला आपण विधान म्हणतो. आता हे प्रश्न वाचा, म्हणजे एक मुद्दामून लावला, कारण याची संख्या पेपरमध्ये जास्त असते, म्हणून मी हे जे काही तुम्हाला इथं लॉजिकल रिझनिंग आहे तर हे सर्वच्या सर्व मी इथं स्टार करून ठेवतो, कारण याचा जवळपास व्याप तुमच्या परीक्षेमध्ये याच्या दुप्पट आहे बोलतोय लॉजिकल रिझनिंगचा. तर इथं बघा, सर्वात महत्वाचं इथं तुम्हाला विधान आणि त्याच्यावरून जे युक्तिवाद आहे तर ते दिलेले आहे. बघा इथं तुम्हाला काय दिलं जातं, एक विधान दिलं जातं आणि त्या विधानावरून नेमकं कोणता युक्तिवाद खरा असेल हा ओळखायचा आहे. बघा, मोबाईल फोनचा वापर वाहन चालवताना पूर्णपणे बंद करावा का, हे विधान दिलेलं आहे आणि त्याचा जो काही युक्तिवाद आहे तर तो खाली आहे. युक्तिवाद 1 आणि युक्तिवाद 2 कोणता प्रबळ आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे, बाकी काहीच नाही. एक विधान दिलं स्टेटमेंट आणि त्याच्यावरून आर्ग्युमेंट कोणतं प्रबळ आहे हे तुम्हाला इथं शोधायचं आहे. बघा, मोबाईल फोनचा वापर वाहन चालवताना पूर्णपणे बंद करावा का, युक्तिवाद 1, आर्ग्युमेंट 1, हो, कारण यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण वाढते. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी फोनवर बोलत चाललो, माझं लक्ष नाही, गाडी धपकन येऊन धडकली, मला झाला ऍक्सिडेंट, मोडला माझा पाय. हे बरोबर आहे. म्हणजेच काय, हो, कारण याच्यामुळे रस्ते अपघाताचे अपघाताचे प्रमाण वाढते. हा प्रबळ पुरावा, हा प्रबळ युक्तिवाद आहे त्या विधानासाठी, म्हणून पहिलं हे बरोबर आहे असं मला वाटतं. पण दुसरं तर वाचा, नाही, कारण आपत्कालीन स्थितीत संवाद साधणे आवश्यक असते. आता आपत्कालीन स्थिती आहे तर तू गाडी घेऊन बाजूला उभा राही ना बाबा, तुला बाजूला उभा राहून सुद्धा काय फोनवर बोलता येते की नाही. म्हणजे प्रबळ या दोन युक्तिवादापेक्षा प्रबळ कोणता युक्तिवाद वाटते, पहिला. म्हणून आपल्याला असं सांगता येईल हा 2 नंबरचा युक्तिवाद तेवढा काही पॉझिटिव्ह नाही. आणि जर एखादी आपत्कालीन परिस्थिती असेल तर तुम्ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये गाडी बाजूला घेऊन सुद्धा फोनवर बोलू शकता, बरोबर आहे, कारण आपल्या आरोग्यापेक्षा ते तेवढं महत्वाचं नाहीये. म्हणून पहिला जो काही हे युक्तिवाद आहे तर तो प्रबळ आहे, म्हणून त्या युक्तिवादाचं म्हणजे त्या विधानाचं जे काही उत्तर असणार आहे तर तो युक्तिवाद 1 हा प्रबळ आहे, म्हणून तो पहिल्या क्रमांकाचा पर्याय बरोबर असणार आहे. तर याला म्हणायचं आपण स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंट. तर असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता एक प्रश्न बघा, तुम्हाला स्टेटमेंट आणि अझम्पशनचा दाखवतो. म्हणजे कसं बघा, एक विधान दिलं आणि त्याच्या मागचं गृहीतक तुम्हाला दिलेलं आहे. कसं बघा, गृहीतक या शब्दाचा अर्थ पहिले समजून घ्या, कारण तेच आहे. तुम्हाला इथं लॉजिकल नुसारच प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, हे मात्र लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. आता इथं बघा, एक स्टेटमेंट दिलं आणि त्याचं इथं काय दिलेलं आहे, अझम्पशन म्हणजे काय, गृहीतक दिलेलं आहे. गृहीतक म्हणजे नेमकं काय असते पहिले बघा, की माझ्या डोक्यामध्ये काहीतरी विचार आहे. बघा, गृहीतक म्हणजे काय, माझ्या डोक्यामध्ये काहीतरी विचार आहे आणि मी एखादी कंपनी खोलून दिली ज्याच्यामुळे मला काय होईल, फायदा होईल. मी कंपनी कशासाठीच खोलली, हा माझ्या माइंडमध्ये पहिले विचार आला, असं असं होऊ शकते, त्याला गृहीतक म्हणायचं. म्हणजे एखादी विधान दिल्या जाईल आणि याच्या मागचा विचार काय केला असेल याले ते आपल्याला शोधायचं आहे, त्याला आपण गृहीतक म्हणतो. समजलं का काय बोललो, म्हणजे एखादी कंपनी खोलली पण त्याचा मागचा उद्देश म्हणजे विचार तर मी केलेला असेल फिट माझ्या डोक्यात, ते शोधायचं, माझा विचार शोधायचा आहे तुम्हाला, त्याला आपण गृहीतक म्हणतो. तर इथं बघा, विधान दिलेलं आहे आणि त्याचं काही अझम्पशन म्हणजे इथं गृहीतक दिलेले आहे. अमुक एक क्रीम वापरा आणि गोरे व्हा, एका सौंदर्य उत्पादनाची जाहिरात आहे. याच्यावरून तुम्ही काय गृहीतक काढणार. पहिलं गृहीतक, लोकांना गोरे व्हायला आवडते. माझ्या मनामध्ये विचार आला, मी एक जाहिरातदार आहो, मी एक काय आहो, जाहिरातदार आहो, आणि माझ्या मनामध्ये विचार आला की लोकांना गोरे व्हायचे आवडते, म्हणून मी एक क्रीम वापरा म्हणून एक क्रीम बनवण्याचं एक काय उद्योग चालू केलेला आहे. कारण माझ्या मनामध्ये विचार होता की लोकांना गोरे व्हायला आवडते बरं का, आणि साहजिक मी काळा, मला गोरा व्हायला आवडतेच, म्हणजे हे बरोबर आहे. अमुक एक क्रीम वापरा आणि गोरे व्हा. आता दुसरं गृहीतक बघा, हे क्रीम गोरे करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. मग तुम्ही मला सांगा, जेव्हा मी एखादी क्रीम मी स्वतः माझ्या एखाद्या व्यवसायामध्ये सुरू करता आहो, एखादी धंदा मी किंवा एखादी व्यवसाय मी किंवा एखादी कोणताही हा ट्यूब क्रीम जो काही क्रीम आहे मी जर माझ्या याच्यामध्ये तयार करत असेल तर याचा अर्थ मला माहिती असेल माझी क्रीम जर लोकांना वापरली तर त्याचा प्रभाव निश्चित लोक गोरं होण्यावर होतील, बरोबर आहे की नाही. म्हणजे माझी
100% खात्री आहे की जर तुम्ही माझी क्रीम वापरली तर 100% गोरे होणार आहे. म्हणजे बघा, ही क्रीम गोरे करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, हा माझा अंदाज आहे. म्हणून असे विचार माझ्या मनामध्ये होते. म्हणून हे जे दोन्ही गृहीतक आहे तर ते दोन्ही गृहीतक कसे आहे? प्रबळ आहे. म्हणजे दोन्ही गृहीतक हे योग्य आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्टेटमेंट अँड अझम्पशनचे जे काही वाक्य आहे, प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारले जात असतात. हे सोपं आहे, पण याच्यावर तुम्हाला सराव पाहिजे. सो मी तुम्हाला 100-150 प्रश्नाचा सराव प्रत्येक टॉपिकवर लॉजिकल रिझनिंगवर करून घेणार आहे. डोंट वरी, एवढा जरी तुम्ही अभ्यास केला की नाही तर तुमचे प्रश्न हमखास बरोबर येतील. आणि मी तुम्हाला सांगतो, सर्व जे काही पायऱ्या आहे, सर्व जे काही अभ्यासनाच्या पायऱ्या आहे, योग्य रणनीती आपण आपल्या बॅचमध्ये करून घेणार आहोत. पुढचा आहे बघा, स्टेटमेंट अँड कोर्सेस ऑफ ऍक्शन. म्हणजे विधानं तुम्हाला दिलेली असतात आणि त्याच्यावर नेमकं कृती काय करणार आहे हे तुम्हाला विचारणार. म्हणजे कसं बघा, मी तुम्हाला एक प्रश्न दाखवतो. शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. आता एक विधान आहे हे दिलेलं, म्हणजे स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. मग याच्यावर नेमकं योग्य उपाययोजना काय करेल असं तुम्हाला इथं उत्तर नोंदवायचं आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. मग याच्यावर उपाय काय आहे, तर हे कारवाई काय करणार तुम्ही, तर हे तुम्हाला इथं शोधायचं आहे. बघा, मग शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे, याच्यासाठी पहिली कारवाई काय करणार? सर्व खाजगी गाड्यावर शहरात बंदी घालावी का? अरे जर सर्व खाजगी गाड्यावर जर बंदी घातली तर लोकांचे प्रॉब्लेम अजून क्रिएट होणार. लोकांचे प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही का? होणार. हा त्याचा प्रबळ कारवाई होऊ शकत नाही. म्हणजे पहिलं चुकीचं आहे ते. तुम्ही असं करू शकत नाही लोकांसोबत, तुम्ही असं करू शकत नाही. कोरोना आला, तुम्हाला माहिती आहे सर्व लॉकडाऊन झालं, लोक कसे बोंबलत होते, बरोबर आहे? तसे लोक इथं बोंबलणार आहे जर तुम्ही खाजगी गाड्यावर जर बंदी घातली तर. म्हणून ते पहिलं बरोबर नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करून मेट्रो किंवा बसची संख्या वाढवावी, हे अगदी बरोबर आहे. जर तुम्हाला रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी जाणवत असेल तर तुम्ही खाजगी लोक गाड्यामध्ये म्हणजे सार्वजनिक गाड्यामध्ये खाजगी लोक बसत का नाही? त्याचं कारणच आहे, एसटी मध्ये भरभरून सीटा जातात, आहे का नाही? त्या खाजगी लोकांना त्या एसटी मध्ये बसायला जागा मिळत नाही. मग लोक काय करते, काढ आपली गाडी, काढ आपली 4 व्हीलर आणि चल. मग जर तुम्ही आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये जर सुधारणा केल्या, मेट्रोची संख्या वाढवली, आहे का नाही, बसची संख्या वाढवली, तर तुम्हाला या ज्या काही रोडवर तुम्हाला जी काही वाहतुकीची कोंडी तुम्हाला दिसत आहे तर ती ऑटोमॅटिक कमी होईल. कारण खाजगी लोक सुद्धा नंतर जागा भेटतं, व्यवस्थित प्रवास होतं, आहे का नाही, टाइम वाचतो, म्हणून ते मेट्रोने किंवा बसने पोहोचू शकते. म्हणून आपल्याला हा प्रबळ 2 नंबरची जी काही कारवाई आहे तर ती योग्य वाटते. म्हणून हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं? तर अशा पद्धतीचे प्रश्न विधान आणि कारवाईवर आपल्याला द्यायचे असतात. आणि एक शेवटचं बघा, स्टेटमेंट आणि कन्क्लुजन. म्हणजे विधान आणि निष्कर्ष. काय? विधानी आणि निष्कर्ष. बघा, याच्यावरचा एक प्रश्न तुम्हाला दाखवतो. जसं बघा, एक विधान दिलं आणि त्याचे काही तुम्हाला इथं निष्कर्ष दाखवलेले आहे आणि कोणता निष्कर्ष बरोबर आहे तर हे तुम्हाला शोधायचं आहे. बघा, नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्ती निरोगी राहतात. बघा, विधान काय म्हणते? नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्ती निरोगी राहतात म्हणते. नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्ती निरोगी राहतात. सीमा नियमित व्यायाम करते. मग आता मला सांगा, हे एक आता बघा, याच्यामध्ये आपल्या मदतीनं काहीही उत्तर द्यायचं नसते. स्टेटमेंट आणि तुम्हाला या कन्क्लुजन मध्ये आपल्या पद्धतीने काहीही उत्तर द्यायचं नसते. नाहीतर तुम्ही म्हणणार काही आपल्या मतानं देतो, त्यांनी विधान दिलं तुम्ही तुमच्या मनानं लागलं, असं उत्तर द्यायचं नसते. इथं जे विधान दिलं आहे तर त्या विधानाला 100% आपल्याला सत्य मानायचं असते आणि या विधानावरूनच आपल्याला जे काही निष्कर्ष कन्क्लुजन दिलेले असतात तर ते आपल्याला कोणते बरोबर आहे कोणते चुकीचं आहे ठरवायचं असते. आपल्या मताने, आपल्या बुद्धीने, आपल्या विचाराने कोणताही काहीही इथं लावायचं नाही. ते विधान दिलं, हे विधान 100% बरोबर मानायचं आणि त्याच्यावरून कन्क्लुजन कोणतं बरोबर आहे हे बघायचं. बघा, नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्ती निरोगी राहतात. सीमा नियमित व्यायाम करते. बघू, सीमा निरोगी आहे, नक्कीच बरोबर आहे, कारण सीमा व्यायाम करते आणि व्यायाम करणारे निरोगी आहे. म्हणजे पहिलं जे काही कन्क्लुजन आहे ते बरोबर आहे. पुढे, सर्व निरोगी व्यक्ती व्यायाम करतात. असं आहे का प्रश्नामध्ये दिलेलं? प्रश्नामध्ये विधानामध्ये दिलेलं आहे का असं? सर्व निरोगी व्यक्तीबद्दल काही दिलेलं आहे का? नाही दिलं. जरीही
सर्व निरोगी व्यक्ती व्यायाम करतात असं आवश्यकच नाही ना, आणि असं विधानातही म्हटलं नाही. सर्व निरोगी व्यक्ती व्यायाम करतातच असं नाही. काही निरोगी व्यक्ती व्यायाम न करता दुसऱ्या यांनी सुद्धा ते निरोगी राहू शकतात. म्हणून हे जे काही इथं कन्क्लुजन दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे, कारण ते विधानामध्ये असे काहीही म्हटलेलं नाही. विधानामध्ये निष्कर्ष क्रमांक 1 सीमा निरोगी आहे कारण ती व्यायाम करते, एवढंच आपण त्या विधानावरून कन्क्लुजन काढू शकतो. तर अशा पद्धतीनंच एखादी विधान 100% सत्य मानून त्याच्यावरून कन्क्लुजन त्या विधानावरूनच काढायचे. आपल्या पद्धतीने कोणतंही काहीही लॉजिक वापरायचं नाही. त्याला म्हणतात स्टेटमेंट आणि काय कन्क्लुजन. हे होतं आपलं रिझनिंगचा भाग. 80 प्रश्न तुम्हाला या 25 टॉपिकवर विचारले जातात. बघा 80 प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर तुम्हाला विचारले जातात. एवढं वेटेज तुम्हाला या रिझनिंगचं तुम्हाला आपल्या टेट एक्झाम मध्ये दिसते. आता त्याच्यानंतर महत्वाचं आहे आपलं मॅथमॅटिक्स. आपल्याला मॅथमॅटिक्स जो काही विषय आहे तर तो आहे 30 मार्कासाठी. किती? 30 मार्कासाठी म्हणजे 30 प्रश्न. आता हे 30 प्रश्न सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला इथं 30 पैकी कमीत कमी इथं 26 ते 27 प्लस तुम्हाला येऊ शकतात. 26-27 मी याच्यासाठी बोलतोय कारण आपल्याला 200 प्रश्न 2 तासात सोडवायचे असतात. आता तुम्ही म्हणणार सर कोणी कोणी तर सांगते 110 पैकी 110. असं कधी सत्य नाही भाऊ, असं कधीही सत्य नाही. त्याचं कारण सांगतोय. कधी कधी कोणता प्रश्न टफ येतो, कधी कधी आपल्याला प्रश्नाचं उत्तर माहिती असते पण तो प्रश्न मोठा असल्याने आपण त्याला स्किप करतो. आणि स्पर्धा परीक्षेत तेच आहे का जर एखादी प्रश्नाचं उत्तर जरी आपल्याला येत असेल पण तो जर अडचणीत आणणारा असेल तर त्याला स्किप करून पुढे जा. टायमिंग मॅनेजिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला पेपरमध्ये, कारण तुम्हाला 200 प्रश्न 2 तासात सोडवायचे आहे, नॉट जोक. आणि त्याच्यामध्ये 110 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे असल्याच्या नंतर तुम्ही या 2 विषयावर तुमची परीक्षा पास करू शकता. पण तशी ॲक्युरन्सी तुम्हाला लागेल, बरोबर आहे की नाही? तेवढी स्पीड तुम्हाला लागेल. मग हे स्पीड आणि ॲक्युरन्सी प्राप्त करण्यासाठी आतापासूनच सराव केलेला कधीही चांगला आहे, बरोबर? तुम्ही टीईटी धारक असा नसा, उद्या टीईटी पास होणार आहे, पण नक्कीच तुम्ही टेट एक्झामची तयारी करू शकता. आता या आपल्याला गणिताच्या या आपल्याला विषयामध्ये कोणता कोणता सिलेबस डिकोडिंग आहे तर ते बघून घेऊ. याची सुद्धा रचना मी 3 पद्धतीने इथं करून दाखवली. एवढे तुम्हाला पाठ करून जाणे आहे. त्याच्यामध्ये बघा बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये काय आहे, ज्याच्यामध्ये आपण नंबर सिस्टम म्हणतो. तर या नंबर सिस्टम मध्ये तुम्हाला एवढे काही 10-12 प्रकरण तुम्हाला शिकायचे आहे. यामध्ये बघा संख्याचे प्रकार, विभाजक, बरोबर, त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या, उर्वरित प्रमेय ज्याला आपण रिमाइंडर थेरम म्हणत असतो, त्यानंतर लसावी मसावी, त्यानंतर घातांक करणी, वर्गमूळ आणि घनमूळ, फ्रॅक्शन, त्याच्यानंतर सरळ रूप ज्याला आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो, त्यानंतर बायनरी संख्या प्रणाली, त्यानंतर युनिट प्लेस आणि त्याच्यानंतर बॉडमस. हे आहे आपलं सर्वात महत्वाचं बेसिक. मग तुम्ही म्हणणार सर हे आम्हाला जमतं, नाही जमत. त्याचं कारण सांगतो. कारण हे जरी बेसिक वाटलं पण त्या परीक्षेमधले प्रश्न हे ॲडव्हान्स विचारतात. एखादी अपूर्णांकाचा प्रश्न दिला ना तर तो अवघड स्वरूपाचा विचारून टाकते. म्हणून तुम्हाला आता हे रिमाइंडर थेरम आहे, याच्यावर वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न असतो. मग ते प्रश्न सोडवण्यासाठी हे आपल्याला स्ट्रॉंग पाहिजे. हे स्ट्रॉंग नाही तर हे जे काही बेसिक आहे की नाही तर हे बेसिक संपूर्ण अर्थमॅटिक आणि या संपूर्ण ॲडव्हान्स मॅथ मध्ये कामी येणार आहे. जर तुम्हाला हे नंबर सिस्टमचे संपूर्ण प्रकरण व्यवस्थित पद्धतीने ॲडव्हान्स समजले की हे प्रकरण या अर्थमॅटिक मॅथमॅटिक्स मध्ये आणि ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स मध्ये पाया म्हणून काम करत असते. काय म्हणून काम करत असते? पाया म्हणून काम करत असते. हे लक्षात घेणे गरजेचं आहे. आता अर्थमॅटिक मध्ये काय येणार आहे तर याच्यामध्ये बघा ॲव्हरेज महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो हे लई सोपं आहे. इथं गणितात काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला सर्व इथं सांगतो व्यवस्थित कशा पद्धतीने काय करायचं आहे. व्यवस्थित पद्धतीने बॅच अटेम्प्ट करा. मी तुम्हाला बेसिक त्यानंतर हाय ॲडव्हान्स पद्धतीच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. असे प्रश्न जे बँकिंगच्या स्तरावर विचारले जाईल तर तुम्ही ही बॅच केल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा वाटणार नाही की खरंच आपल्याला गणितामध्ये एवढं अप्रूव्ह झालो का आपण. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे रेशिओ प्रपोर्शन, त्यानंतर आहे एज, त्यानंतर पार्टनरशिप, त्यानंतर आहे मिक्सचर, त्यानंतर आहे टाइम अँड वर्क, पाईप अँड सिस्टम, त्यानंतर आहे टाइम, डिस्टन्स अँड ट्रेन, त्यानंतर आहे बोट अँड स्ट्रीम, त्यानंतर आहे पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. हे फार महत्वाचे आहे. सरासरी, गुणोत्तर प्रमाण, व्यवहारी, भागीदारी, मिश्रण, वेळ आणि काम, नळ आणि टाकी, वेळ, अंतर आणि रेल्वे, बोट आणि प्रवाह, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. हे सर्वच्या सर्व जे काही टॉपिक आहे बेसिकच नाही
ऍडव्हान्स पर्यंत बोलतोय. ऍडव्हान्स काय बोलतोय शब्द लक्षात ठेवा. ऍडव्हान्स पर्यंत असे प्रश्न जे तुम्ही आजपर्यंत सुद्धा कधीही अभ्यासलेले नसेल असे प्रश्न आपण बॅच मध्ये समाविष्ट केलेले असेल. त्याच्यानंतर महत्वाचं आहे आपलं ऍडव्हान्स मॅथ. ऍडव्हान्स मॅथ म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आहे सांख्यिकी, स्टॅटिस्टिक, ज्यामध्ये मीन, मोड, मीडियन, तुमची वारंवारता, हे सर्व मध्य, मध्यिका, बहुलक, हे सर्व तुम्हाला स्टॅटिस्टिक मध्ये शिकवणार. याचं 4-5 तासाचं लेक्चर होणार आहे आणि या 4-5 तासाच्या लेक्चर मध्ये तुम्हाला संपूर्ण जो काही स्टॅटिस्टिक भाग आहे, सांख्यिकी भाग आहे, तर तो पूर्ण क्लिअर होणार आहे. त्याच्यानंतर आहे रेषीय समीकरणे. याच्यावर प्रश्न 100% विचारते. आता तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारत असताना असे विचारत नाही, कसं बघा, असं x वर्ग अधिक 12x अधिक 36 तर x बरोबर किती, असं विचारत नाही. याच्यामध्ये थोडी वेगळी पातळी असते, मग त्या स्वरूपाने जावं लागते. त्याच्यानंतर आहे वर्ग समीकरणे, म्हणजे ज्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणत असतो. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं मी तुम्हाला आता दाखवलं तसं अजिबात नसते गजूभाऊ, याच्यामध्ये थोडी वेगळी लेवल असते. त्याच्यानंतर आहे अंकगणितीय श्रेणी. हे सर्व मी अंकगणितीय श्रेणी काय असते, भौमितिक श्रेणी काय असते हे, आणि त्याच्यानंतर काय समांतर श्रेणी काय असते हे सर्व याच्यामध्ये सांगतो. त्याच्यानंतर आहे बीजगणित म्हणजे अल्जेब्रा. अल्जेब्राच्या बाबतीमध्ये मी काही 7-8 टॉपिक घेणार आहे, हे व्यवस्थित करून जा. आणि अल्जेब्रामध्ये जास्तीत जास्त आपण ट्रिक अभ्यासणार आहोत. त्याचं कारण असं आहे, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आणि खास आपल्या टेट एक्झाम मध्ये अल्जेब्रावर जे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न सोडवण्यासाठी जास्त कालावधी लागतो. म्हणून त्या प्रश्नासाठी ट्रिक वापरलेल्या कधीही चांगल्या. काही आपण 100-150 प्रश्न बीजगणितावर घेणार आहोत, तेवढे प्रश्न अभ्यासून जा, काही हरकत नाही. आणि शेवटी बघणार आहोत आपण बैजिक राशी. बैजिक राशी कशासाठी, याच्यामध्ये तुम्हाला बहुपदीचा भागाकार वगैरे, बैजिक राशी कोणत्या पद्धतीनं आहे का नाही, हे सर्वच्या सर्व बाबी आपण आपल्या या गणितामध्ये शिकून घेणार आहोत. तर जवळजवळ एवढे प्रकरण म्हणजे किती, हे 12 आणि 13 25 न 6 किती 31 प्रकरण आपण गणितामध्ये आणि 25 प्रकरण आपण बुद्धिमत्तेमध्ये शिकणार आहोत. आणि जर तुम्ही टोटल एवढे व्यवस्थित आणि काळजीपूर्वक जर केले विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला 110 प्रश्नापैकी 100+ प्रश्न बरोबर येण्यासाठी कोणतीही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त बॅच व्यवस्थित पद्धतीने करा. मी तुम्हाला अजून खात्रीशीर पद्धतीने सांगतो, बॅच केल्याच्या नंतर तुम्हाला स्वतः इम्प्रूव्ह झाल्यासारखं वाटेल, हे मात्र नक्की आहे. आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही सेशन आहे, म्हणजे कसे, जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आपण सेशन आयोजित करणार आहोत आणि त्या सेशनमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास विचारू शकता. मी त्यावर तुमचं शंकेचं निरासन करेल. तर अशी आपली बॅचचं आणि या टेटचं विद्यार्थी मित्रांनो सिलेबस डिकोडिंग होता. तर हा या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तर बाकी जे काही लेक्चर आहे, डेमो लेक्चर, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण 2-3 अपलोड करून देणार आहोत. नेमकं आपल्या बॅचमध्ये नेमकं याची शिकवणी कशी राहील, नेमकं जो विद्यार्थी नव्याने जरी तयारी करत असेल तर त्याला सुद्धा ते गणित बुद्धिमत्ता व्यवस्थित पद्धतीने समजेल, हे सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तिथं सांगणार आहे. म्हणजे असं कोणाला वाटून घेऊ नका की नेमकं सर खूप ॲडव्हान्स पर्यंत जाणार आहे का आणि नेमकं आम्हाला समजणार आहे का. तर माझी शिकवण्याची पद्धत तेच राहील. जे कोणी विद्यार्थी नव्याने जरी टेट एक्झामची तयारी करत असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आपली बॅच उपलब्ध राहील आणि त्याला सुद्धा ते व्यवस्थित पद्धतीने समजेल. डोंट वरी. आणि कुठेही तुम्हाला काही गणित बुद्धिमत्तेचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला बिंदास माझ्या मोबाईल नंबरवर विचारू शकता. तर आपण इथं थांबूया. आणि जर तुम्ही आगामी काळामध्ये टेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल, आगामी काळामध्ये म्हणजे तुम्ही जर टीईटी परीक्षा उत्तीर्ण असाल आणि सीटीईटी किंवा उत्तीर्ण असाल तर तुम्ही आतापासूनच टेट एक्झामची तयारी करा. म्हणजे तुम्हाला ताण काही डोक्याला राहणार नाही, जेणेकरून एखादी वेळेस जेव्हा टेट एक्झामच्या जागा आल्या तेव्हा आपण नेमकं हे करू का ते करू, तर असं काही करणार नाही. बरोबर आहे. तर आतापासून तुम्ही गणित बुद्धिमत्तेची तयारी करा. वेटेज फार जास्त आहे परीक्षेमध्ये, 110 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणजे तुम्हाला आतापासून सराव करणे फार महत्त्वाचं आहे. आणि हा सराव तुम्ही खात्रीशीर पद्धतीने सांगतो माझ्यासोबत करा. व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला तुमच्या मॅथ रिझनिंगमध्ये व्यवस्थित डेव्हलप आणि व्यवस्थित 100पेक्षा जास्त मार्क तुम्हाला मी मिळवून देणार आहे. तर आजच्या तासिकेत आपण इथं थांबू. भेटू लवकरच आपण आपल्या डेमो सेशनमध्ये. धन्यवाद.